नागपुरात मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झालेत. या पावसाचा सर्वाधिक फटका बसला तो सोमलवार निकाळस आणि सोमलवार खामला शाळांना. शाळेच्या परिसरात आणि मुख्य रस्त्यावर 3 ते 4 फूट पाणी साचल्याने जवळपास 800 विद्यार्थी शाळेतच अडकून पडलेत. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की उभे राहणेही धोकादायक बनले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होताच अग्निशमक दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. स्थानिक नागरिक आणि पालकांच्या मदतीने शाळेपासून मुख्य रस्त्यापर्यंत मजबूत दोरी बांधण्यात आली. यानंतर पालकांनी आणि नागरिकांनी मानवी साखळी तयार करत लहानग्या विद्यार्थ्यांना एकामागून एक सुरक्षित बाहेर काढलेत. 1ली पासून ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हात धरून पाण्याबाहेर आणताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता स्पष्ट दिसत होती. ऐन पावसाळ्यात शाळेसमोरील रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठा खड्डा तयार झाला आणि त्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आल्याचा आरोप करत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुदैवाने अग्निशमक दल, स्थानिक नागरिक आणि पालकांच्या तत्परतेमुळे सर्व 800 विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्यात यश आलेत आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. सध्या प्रशासनाकडून परिसरातील पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू आहे.